ती स्वतःच्या नवऱ्याला म्हणाली, तू दुसरं लग्न कर. हे ऐकून समीर थिजून गेला. तो ओरडला, तुला कळतंय तू काय बोलतेस? पण वैदेहीच्या डोळ्यात पाणी होतं आणि तरीही ती हसत होती. ती पुन्हा म्हणाली, मी खरंच म्हणते, तू दुसरं लग्न कर. कारण तिच्याकडे एक असं सत्य होतं जे ती त्याच्यापासून लपवत होती. ही गोष्ट आहे समीर आणि वैदेहीची. दोघांनी प्रेम करून लग्न केलं होतं. 5 वर्ष रिलेशनशिप आणि मग लग्न. त्यांचं आयुष्य खूप सिम्पल पण खूप हॅपी होतं. सकाळचा चहा एकत्र घेणं, विकेंडला बाहेर फिरायला जायचं आणि रोज रात्री एकमेकांची गप्पा मारणं. समीरचं जग म्हणजे वैदेही आणि वैदेहीचं जग म्हणजे समीर. एक दिवस वैदेहीला अचानक चक्कर आली. समीर घाबरला, चल डॉक्टरकडे जाऊया. पण वैदेही म्हणाली, काही नाही, थोडा थकवा आहे. तिने त्याला शांत केलं. पण पुढचे काही दिवस तिला वारंवार त्रास होऊ लागला. चक्कर, अशक्तपणा, अचानक वेदना. एक दिवस ती एकटीच हॉस्पिटलला गेली. डॉक्टरने रिपोर्ट्स पाहिले आणि गंभीर चेहऱ्याने म्हणाले, तुम्हाला एक सिरियस डायजेस आहे. वैदेहीच्या हातातून रिपोर्ट खाली पडला. ती थरथरत विचारते, मी ठीक होईल ना डॉक्टर? डॉक्टर काही सेकंद शांत आणि मग म्हणाले, आम्ही प्रयत्न करू, पण ट्रूथ सांगायचं तर तुमच्याकडे वेळ खूप कमी आहे. त्या दिवशी वैदेही घरी आली. समीर नेहमीसारखा हसत तिची वाट पाहत होता. कशी आहेस आता? ती हलकसं हसली, मी ठीक आहे. पण आतून ती पूर्णपणे तुटली होती. त्या रात्री समीर झोपला आणि वैदेही एकटी बाल्कनीमध्ये बसून रडत होती. मी त्याला सोडून कशी जाईन? माझ्यानंतर तो कसा जगेल? काही दिवसांनी तिने एक डिसिजन घेतला. मला त्यांचं आयुष्य सुरक्षित करायचं आहे. त्या दिवशी ती समीरसमोर बसली आणि म्हणाली, समीर, मला काही सांगायचं आहे. समीर हसत म्हणाला, बोल ना. ती डोळ्यात पाणी आणून म्हणाली, तू दुसरं लग्न कर. समीर शॉक झाला. तू वेडी झाली आहेस का? मी तुला सोडून दुसऱ्यांची कसं लग्न करू? तो रागात होता, गोंधळलेला होता. पण वैदेही शांत. ती फक्त एवढंच म्हणाली, माझ्यासाठी कर. काही दिवसांनी समीरला तिचे मेडिकल रिपोर्ट सापडले. तो सगळं वाचून थरथरला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो धावत तिच्याकडे गेला. हे सगळं खरं आहे? वैदेही शांतपणे मान हलवते. समीर जोरात रडायला लागतो. तू हे सगळं एकटीने कसं सहन केलंस? वैदेही रडत म्हणाली, कारण मला तुझं आयुष्य खराब करायचं नव्हतं. माझ्यानंतर तू एकटा राहू नकोस म्हणून मी तुला दुसरं लग्न करायला सांगितलं. समीर तिचा हात घट्ट पकडतो आणि म्हणतो, प्रेम म्हणजे रिप्लेसमेंट नसतं. प्रेम म्हणजे कमिटमेंट असतं. तू जिथे असशील मी तिथेच असेन. मी दुसरं लग्न करणार नाही, कारण माझं आयुष्य तू आहेस. वैदेही रडत त्याला मिठी मारते. त्या क्षणी दोघांनाही समजलं, खरं प्रेम कधीच संपत नाही. तुम्हाला काय वाटतं? वैदेहीने बरोबर केलं की चुकीचं? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशा इमोशनल स्टोरीजसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन कथेसोबत. श्री स्वामी समर्थ.